डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंतीनिमित्त नागपुरातील दीक्षाभूमी येथे भव्य सजावट करण्यात आली। यासोबतच दीक्षाभूमी येथे पंचशिलाचे ध्वज देखील लावण्यात आलेत। पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलाय आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। पाहूया। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त नागपुरातील पवित्र स्थान मानले जाणाऱ्या दीक्षाभूमीवर आपण जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात अनुयायांनी गर्दी केलेली चित्र आपणास पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर बघितलं असेल तर भारतभरातील वेगवेगळ्या ठिकाणातून खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करण्यासाठी दीक्षाभूमी या पवित्र स्थानी येत असतात आणि मानवंदना करत असतात। उद्या 14 एप्रिल आणि त्या 14 एप्रिल निमित्त जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात अनुयायी येथे असतात। वेगळे महत्व या स्थानाला मानले जातं। भारतभरातील वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून लोक येत असतात, आपले विचार इथं एका अर्थानं मांडत असतात आणि त्याच पार्श्वभूमीवर जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात इथे तयारी करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण जे अनुयायी ते अनुयायी सुद्धा इथे येत आहेत आणि मानवंदना करतात, कारण की उद्या मोठी अलोट गर्दी या ठिकाणी असणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात अनुयायी एक दिवसा अगोदरच येऊन इथे खऱ्या अर्थानं मानवंदना करतात। आपण जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात दुकानाचे स्टॉल सुद्धा लागलेले आहेत, पुस्तक आहेत, वेगवेगळे विचारवंतांचे जे पुस्तकं सुद्धा स्टॉलवर ठेवण्यात आले आणि त्यात मानवंदना करण्यासाठी दीक्षाभूमीवर आता सुद्धा अनुयायी सज्ज झाल्याचे चित्र आपणास पाहायला मिळत आहे। तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।